नमस्कार. मी माझ्या लहानपणाची आठवण सांगते आहे. तर आम्ही आमचं सगळ्या भावंडांचं प्राथमिक शिक्षण हे म्युन्सिपाल्टी शाळेतूनच झालं आणि 7वी नंतर म्युन्सिपाल्टी शाळा नसायच्या, मग आम्ही प्रायव्हेट शाळेत जायचो आणि मग बऱ्याच वेळेला काय व्हायचं, प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन मिळायचं नाही. कारण एकदम सगळ्या म्युन्सिपाल्टीतनं सगळी सुटलेली मुलं यायची. त्यामुळे त्यामुळे नाही आहे, जागाच नाही आहे शाळेत मुलांना ठेवायला. असं हे करायचं, म्हणजे चांगले मार्क असतील त्या लोकांनाच मिळायचं आणि बाकीच्यांना मिळायचं नाही. त्यामुळे बरीच जणं आमच्या वर्गातनं, माझ्या वर्गातनं बरीच जणं 4वी-5वी नंतरच प्रायव्हेट शाळेत जायला लागले, जर त्यांची ऐपत असेल तर. आणि आमची तर एवढी ऐपत नव्हती. त्यामुळे 7वीपर्यंत पूर्णपणे म्युन्सिपाल्टीत शिकले आणि नंतर 8वीपासून फ्री म्युन्सिपाल्टी नव्हती. त्यामुळे होती एक, ते घाटकोपरला होते, ते लांब पडलं, म्हणजे ट्रॅव्हलिंगच महाग पडलं असतं. त्यापेक्षा मग आमच्या घराच्या जवळ एक आमची शाळा म्हणून होती, तिथे मला घातलं. आणि माझ्यापेक्षा वरच्या वर्गातली एक मुलगी मला खूप आवडायची इन द सेन्स येता जाताना दिसायची. मुलगी नाही आवडायची, तिचा तो युनिफॉर्म मला आवडायचा. अख्ख्या शाळेत अतिशय चांगल्या क्वालिटीचा असा युनिफॉर्म तिचा होता. त्याला आम्हाला ग्रे कलरचा बेनाफॉर्म आणि व्हाईट कलरचं शर्ट असा युनिफॉर्म होता. आणि मी धाकटी, त्यामुळे मला नेहमीच सगळ्यांचं जुनंच मिळायचं. आणि ते जाड कॉटनचा कपडा टिकणारा असा घेतला जायचा. तो मोठ्या बहिणीने वापरला, मग तो दुसरीने वापरला, मग तो माझ्याकडे आला, अशा पद्धतीने तो बऱ्याच वेळेला कमी जास्त केलेला असा असायचा. अगदीच झालं तर पांढरा शर्ट मात्र मिळायचा, कारण तो कॉलरकडे वगैरे जाऊन जाऊन खराब झालेला असायचा. आणि तिचा युनिफॉर्म मात्र अख्ख्या शाळेत, पूर्ण शाळेत, म्हणजे सकाळ दुपारची शाळेत दोन्ही वेळेच्या शाळेत वर्गातली मुलांचं धरलं तर तिचा युनिफॉर्म मात्र अतिशय चांगला. अगदी आणि तो कपडा बघूनच, म्हणजे त्याला एक प्रकारची चकाकी होती त्या कपड्याला. आता आपण कपडे तसे बघतो, त्यावेळेला आमच्या काळात तुम्ही तसा कपडा अगदी रेअर लोक वापरत होते. चकाकी असलेला असा ग्लो असलेला असा कपडा तो त्याचा ग्रे कलरचा तिचा हे होता आणि पांढरा तिचा कपडासुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचा होता. आणि त्याला इस्त्री मारलेली, आणि आमच्यातलं कोणी इस्त्री मारलेले कपडे शक्यतो नव्हतेच. सगळेजण आपले हातानेच हे करून वगैरे असे वापरायचो. तर मला त्या मुलीचं अप्रूप होतं खूप. आणि झालं, मी 8वीतून 9वीला गेली आणि ती 9वीतच होती, ती नापासून माझ्या वर्गात आली. आणि आम्हाला ना, सगळ्या म्युन्सिपाल्टीवाल्यांना मुद्दामून कुठलाही हे असू दे, पण आमच्या वर्गाला हाच हीच तुकडी असायची. 8वीला गेल्या ड, म्हणजे म्युन्सिपाल्टीतली मुलं म्हणजे मध्ये आलेली असं. तर मग त्याच्यानंतर जेव्हा पास होणार 8वीमधून ते 9वीला जाताना, मग चांगली मुलं क मध्ये घातली जायची. तर तसं मला चांगले मार्क मिळाल्यामुळे मला वाटतं मध्ये वगैरे गेली. मध्ये नाही, मी नव्हते. तर किंवा मध्ये असेल. आणि तेव्हा माझ्या वर्गात ती मुलगी आली आणि ती पहिल्या नापास झाल्यामुळे ती राहिली होती. आणि त्यावेळेला ना, आम्हाला सगळीजणं आडनावानेच एकमेकांना आम्ही बोलू. आमची मूळ नावं बऱ्याच जणांना माहीत नसायची आणि घरची नावंसुद्धा प्रत्येकाची अशी वेगळी असायची. कोणाला कुठल्या नावाने, लाडक्या नावाने बोलवलं जायचं. त्यामुळे आडनाव हे सगळ्यांना माहीत असायचं. तर त्या मुलीचं तिला हिरा सगळे बोलायचे. तर मला ना खूप आश्चर्य वाटायचं, आपल्याकडे तर नावाने बोलवत नाही आणि हिरा का म्हणतात. तर तिचं आडनाव हिरे होतं, त्यामुळे तिला हिरा म्हणायचं. आणि दिसायला खूप सुंदर होती. आणि नंतर मग लक्षात आलं, म्हणजे बोलता बहिणीकडे मी जेव्हा वगैरे ही गोष्ट बोलली त्यावेळेला, की ती माझ्या बहिणीच्या वर्गात
म्युन्सिपाल्टीमध्ये असताना होती. आणि मग ती म्युन्सिपाल्टीतून तिला लवकर काढलं आणि जेव्हा ती पास झाली आणि तिला आमची शाळेत घातलं. आणि म्हणजे तिचा रेकॉर्ड काय होता, 1 वर्ष पास, 1 वर्ष नापास, 1 वर्ष पास, 1 वर्ष नापास, अशी म्हणजे 4 वर्षाने माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. ती नापास होत होत माझ्याबरोबर 9वीला आली. तर एकदम बिनधास्त आणि थोडंसं आता ते वय तिचं, माझं नाही, तिचं. मी बालिशच होते तोपर्यंत. तिचं वय थोडंसं पौगंडावस्थाकडे आलेलं होतं. त्यामुळे ती 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 आणि तिचा तो कंपू होता तो शेवटच्यावर बेंचवर बसायचा. आणि पी टीच्या सरांबरोबर, चित्रकलेच्या सरांबरोबर असं काहीतरी त्यांचे ना वेगवेगळे हावभाव चालायचे, गाणी-मिणी म्हणायचे. आम्हाला छोट्यांना काही तसं काही कळायचं नाही, पण उडत उडत काहीतरी कानावर यायचं. पण मला तिच्या कपड्याचं अप्रूप, खूप कपड्याचं अप्रूप. मला आपले त्या कपड्यामुळे तिच्याशी दोस्ती करावीशी वाटायची. माझ्या बहिणीने सांगितलं होतं, तिच्याशी बोलायच्या वगैरे भानगडीत पडू नकोस, आपलं तू हे कर. म्हणजे कळलं होतं तोपर्यंत की माझ्या बहिणीबरोबर ती होती म्हणून. कारण तिने पण एकदा विचारलं, कामत म्हणजे तू तिची बहीण का गं म्हणून. तर म्हटलं हो. आणि आम्ही जे राहत होतो ते बर्माशेलच्या बिल्डिंग म्हणून प्रसिद्ध होत्या आणि बाकीचे प्रायव्हेट होत्या. म्हणजे त्यांची अशी घरं होती. तर ही तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठे फ्लॅट झालेल्या होत्या. त्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. हे नंतर आम्हाला कळलं होतं. त्यांचा त्यावेळेला घरामध्ये ब्लॉक सिस्टम, संडास बाथरूम घरात असणं हे ऐकूनसुद्धा आम्हाला आलं. ती संडास बाथरूम घरात आहेत अशा घरामध्ये ती राहते, असं तिचं ब्लॉक सिस्टममध्ये ती राहत होती. पण तिचा अभ्यासापेक्षा टंगळमंगळ करण्यामध्ये, सगळ्यांना चिडवण्यामध्ये असा वेळ जायचा. तर मला अतिशहाणपणानं एकदा मी तिला म्हटलं, अगं आपण एकत्र अभ्यास करूया ना, तू व्यवस्थित पास होशील. तर तेव्हा ती अगदी सहज म्हणाली, मला काही फरक नाही पडत. अगं म्हटलं, फीचे पैसे फुकट. तेव्हा आम्हाला 8वीला 8 रुपये, 9वीला 9 रुपये अशी फी होती आणि 10वीला 10 रुपये. म्हटलं अगं एवढी फी फुकट जाईल ना. तेव्हा मग नंतर बाकीच्यांनी मला समजावून सांगितलं की तिला आरक्षणामुळे 1 वर्ष तिचं फ्री, म्हणजे ती फ्री शिक्षण असायचं. पण ती जर नापास झाली तरच पुढच्या वर्षी तिला फी भरावी लागायची. अशा पद्धतीने तिला त्याचं काहीच वाटायचं नाही. आणि ती स्पष्ट म्हणायची की मला माझ्या वडिलांनी सांगितलं, तू फक्त 10वी कर की तुला मी नोकरीला लावतो. त्यामुळे तिला पास होण्याकडे तिचा स्वतःचा असा कल नव्हता. शाळेत आईवडील जबरदस्ती पाठवतात म्हणून ती येत होती. तिच्या घरचं ती पहिलं अपत्य होतं, पैसा होता, बक्कळ पैसा होता. आणि मी माझ्या घरची शेवटचं अपत्य होतं. आणि तसे वडील माझे तोपर्यंत थोडेसे आता थकायला आले होते. वडील रिटायर्ड, बहिणीच्या लग्नांची वगैरे चाललं होतं. आणि मग मला कळलं की हिला शिक्षणापेक्षा बाकीच्यामध्ये हे आहे. मी त्याच्यातून खूप, मग तिच्यापासून, म्हणजे तिनेच मला घेतलं नाही तिच्यामध्ये असं मी म्हणेन. मी तिच्याकडे आकृष्ट होते तिच्या कपड्यामुळे. मला तिच्या त्या कपड्याला असं टच करायला सुद्धा असं खूप बरं वाटायचं. आणि तिला ते माझं टच करणं आवडत नसेल तर म्हणजे तिच्या दृष्टीने मी अछूत होती. आणि मग तिने काय मला जवळ केलं नाही. आणि पुढे मग 10वी झाल्यावर तर काय, जो तो आपल्या मार्गाला लागतो. आणि मग मला फर्स्ट इयरलाच असताना ही नोकरी लागली. आणि मी सकाळी कॉलेजला जायची, कॉलेजवरून डायरेक्ट नोकरीला जायची. नोकरीवरून आल्यावर माझ्या ज्या ट्युशन्स मी घेत होते अर्थार्जनासाठी, त्या कसं मी यांना नोव्हेंबरमध्ये नोकरी लागली होती आणि अशा कशा सोडणार म्हणून आल्यावर मुलांच्या शिकवण्या मी घेत होते. तर मला मग एकदा ती गाडीत भेटली. तर तिने तशीच, म्हणजे एकदम चांगले कपडे वगैरे एकदम व्यवस्थित. तर मग आपण बोलतो तसं मी तिच्याशी बोलले. तेव्हा तिचं बहुतेक लग्न झालं होतं, मलाही अगदी नक्की आठवत नाही. तेव्हा मग ती बोलली की तिचे वडील
हॉस्पिटलमध्ये कामाला होते आणि त्याच गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ती आया म्हणून लागली होती. आणि मग ती बोलत होती की मला चांगला हे आहे ते आहे. आणि मग बोलता बोलता मी पटकन बोलले, मला पण नोकरी लागली आणि मी इथे कोर्टात आहे." तर तिने लगेच मला पटकन विचारलं, "काय पिऊन म्हणून लागलीस काय?" तर म्हटलं, "नाही, मी लिपिक म्हणूनच लागले, टंकलेखक आणि लिपिक म्हणून लागले." तर तिला ते एकदम हे वाटलं. तर मग माझ्या लक्षात आलं की तिला असं वाटत होतं की ती 10वी झाल्यावर तिला सहज नोकरी मिळणार होती आणि त्यामुळे तिने कधीच अभ्यासावर लक्ष दिलं नाही, की तिला फक्त 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे होतं. पण तिने जर तो अभ्यास मन लावून केला असता तर तिच्या वडिलांची एवढी ओळख होती की ती 10वी नंतर नर्सिंगला वगैरे जाऊन सुद्धा ती चांगल्या पोस्टवर गेली असती. पण तिला 10वीच करता नाही आली क्लिअर. एक तिची बुद्धी नसेल, मी असं नाही मला म्हणायचं आहे. प्रत्येकालाच 10वी जमायचं आणि त्यावेळेला तसे कठीण पण पेपर असायचे. आत्तासारखे ढिगभर मार्क मिळायचे नाहीत. पण ती पासच नाही होऊ शकली. 9वी नापासच राहिली ती. 10वी नापासच राहिली ती. आणि मग तिचं लवकर, म्हणजे लवकर नाही म्हणता येणार, तिचं वेळेत लग्न वगैरे करून दिले आणि ती एका आया म्हणून लागली. मला त्यावेळेला खूप फील झालं की सरकारने दिलेल्या आरक्षणाचा किती दुरुपयोग ती करत होती. सरकारने खूप छान मनाने, चांगल्या उदात्त हेतूने की लोकांची जातीतली मिटावी म्हणून त्या लोकांना जर जातीने ते कमी असतील तर त्या लोकांना शिक्षण फ्री केलं. त्यांना कमी मार्क असेल तरी पुढे याच्यासाठी सोय दिलेली आहे. कमी मार्कामध्ये पण ते कॉलेजमध्ये वगैरे ॲडमिशन घेताना त्यांचा पहिला नंबर लागतो. जास्त वय असेल तरी त्यांना सरकारी नोकरीमध्ये घेतलं जातं. एवढं सगळं असताना तिने मात्र अभ्यास त्या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त व फक्त टंगळमंगळ करणं, ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, कोपऱ्यात जाऊन बसायची. मला अजूनही ते दिवस आठवतात. काय चालते हे कळाय, कारण मला तेव्हा अक्कल नव्हती. मला अक्कल येताना आम्ही आमची एकमेकांच्या पासून हे म्हणजे भेटणं कमी झालं. पण मला आत्तासुद्धा कुठे कोणी हिरा म्हणून हाक मारली की मला तीच हिरा आठवते. खरं तर तिचं आडनाव हिरा होतं, पण मग तिला हिरेऐवजी हिरा म्हणायचे. आणि मग तिला त्यावेळेला ते गाणं फेमस होतं, हिरा पन्ना की तमन्ना है तो हिरा मुझे मिल जाए. त्या नावाने तिला खूप गाणी म्हणून सगळी ती म्हणतात चिडवाचिडवी खूप चालायची. मला कळायचं नाही त्यावेळेला. त्या सगळे म्हणायचे की तू तिच्यापासून दूर राहा घरातले. आणि मी तिच्याजवळ तिच्या कपड्यासाठी जायची, पण ती मला दूर ठेवायची. तिने मला तिच्या ह्याच्यामध्ये कधीच घेतलं नाही. ती माझ्याशी बोलली ती ट्रेनमध्येच एकदा आम्ही जेव्हा भेटलो आणि एकदम त्यावेळेला गाडी काय झालं आणि गाडीला त्यावेळेला गर्दी कमी होते. मी विद्याविहारवरून चढले होते आणि ती बहुतेक कुर्ल्याहून चढली आणि तिथून मग आम्ही बोलत दादरपर्यंत गेलो होतो, तेवढंच. आणि त्याच्या आधी ती माझ्याशी कधी बोलली नाही. त्याच्यानंतर तिची माझी भेट झाली नाही. त्या मुलीने आरक्षणाचा पूर्ण दुरुपयोग केला आहे असं मला वाटतं. असे किती दुरुपयोग करणारे आहेत मला माहीत नाही, पण मला मात्र मनावर हा आरक्षणाचा दुरुपयोग नेहमी कुठल्याही विषयामध्ये येताना आठवतो की ज्याच्याकडे चांगले कपडे घालायची हे होती, 1 वर्ष नापास झालं तर फी भरायची ऐपत होती, अशी मुलगी. आणि आमच्याकडे नापास झालं तर शिक्षणच बंद होईल, घालायला कपडे मोठ्या भावंडाची होते. पुस्तकंसुद्धा मी नवीन याच्यामध्ये गेली म्हणून मला नवीन पुस्तकं मिळाली, माझं पाठ्यक्रम नवीन आल्यामुळे. नाहीतर पुस्तकंसुद्धा जुनीच मिळायची. पण जुन्या नव्यामध्ये नाही. तुम्हाला शिकायला इच्छा असेल तरच तुम्ही शिकू शकता. तुमच्यामध्ये बुद्धी असेल, तुमच्यामध्ये इच्छा असेल तरच तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी आरक्षण देऊन काही होत नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकल्याबद्दल मी आभारी आहे.